प्रेज द लॉर्ड. सर्व माझे भाऊ बहीण जे आता हा व्हिडिओ पाहतात ते सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आपल्याला ठाऊक आहे की आता आपण उपासाच्या दिवसामध्ये आहोत. हे दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. प्रत्येक बिलीव्हरसाठी, प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्यासाठी हे दिवस खूप महत्वाचे आहेत. ब्रदर सिस्टर्स, उपास फक्त जेवण स्किप करणं नाहीये, ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसद्वारे आपण परमेश्वरासोबतचं आपलं नातं अजून स्ट्रॉंग करून घेऊ शकतो. परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देऊ शकतो. उपास, प्रार्थना आणि वचन या तिन्हीच्या गोष्टींनी अजून परमेश्वराच्या जवळ येऊ शकतो. आणि मला खात्री आहे, माझा विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करेल आणि परमेश्वर स्वतःला रिव्हील करेल तुम्हाला. ब्रदर सिस्टर्स, आपला परमेश्वर सर्वसामान्य नाहीये. जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव राजा आहे ज्यानं गायच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. जगाच्या इतिहासामध्ये एकमेव असा राजा आहे ज्याचं क्राऊन काट्याचं होतं, सोन्याचं किंवा चांदीचं नव्हतं, तुमच्या आणि माझ्यासाठी. जगाच्या इतिहासामध्ये असा एकच राजा होऊन गेला जो घोडा किंवा हत्ती ह्याच्यावर नाही आला, तर तो शिंगरावर आला, नम्र झाला तुमच्या आणि माझ्यासाठी. ब्रदर सिस्टर्स, आपला परमेश्वर खूप महान आहे. त्याच्याकडं आर्मी नव्हती तरी त्यानं जगाला जिंकलेलं आहे. त्याच्याकडे दासी नव्हते तरी लोक त्याला मास्टर म्हणायचे. त्याच्याकडे कुठल्या प्रकारचे मेडिसिन्स नव्हते तरी त्याच्या शब्दानं त्याने लाखो लोकांना बरं केलं. त्याच्याकडे कुठल्या प्रकारची डिग्री नव्हती तरी लोक त्याला गुरुजी म्हणायचे, कारण त्यांनी जगाची स्थापना केलेली आहे. त्यानं एकही प्रकारचं युद्ध लढलेलं नाही तरी त्याने जगाला जिंकलेलं आहे. आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो राज्य करतो. इतका महान परमेश्वर आपला आहे. ब्रदर सिस्टर्स, एकमेव असा राजा आहे ज्यानं कधीच पाप केलं नाही, पण त्यानं स्वतःसाठी क्रूस निवडला तुमच्या आणि माझ्यासाठी. एकमेव असा राजा आहे ज्यानं त्या मृत्यूवर विजय मिळवला आणि तिची कबर आजही मोकळी आहे. ब्रदर सिस्टर्स, मला तुम्हाला सांगू द्या, जगाच्या लॉजिकच्या पलीकडं, जगाच्या सायन्सच्या पलीकडं एक परमेश्वर आहे. त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि या उपासाच्या दिवसामध्ये तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये महान कार्य करणार आहे. ब्रदर सिस्टर्स, आपल्या हृदयाची तयारी करा. परमेश्वर आपण आपलं प्रथम स्थान देण्यासाठी, परमेश्वरासोबतचं आपलं नातं अजून स्ट्रॉंग करून घेण्यासाठी प्रत्येकाने उपासामध्ये जा, प्रत्येकाने प्रार्थनेमध्ये जा. तो राजा नक्कीच लवकर येणार आहे. आपण तयार असणं खूप गरजेचं आहे.